कॉल करून या विद्यार्थ्यांची विचारपूस केली। तर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी सुजात आंबेडकर सुद्धा पोहोचले आहेत। अजिंक्य धायगुडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजिंक्य, सुप्रिया सुळे यांनी काय म्हटलंय? एक मिनिट आपण जर पाहिलं तर या सगळ्या विद्यार्थ्यांचा मी आंदोलनस्थळी आहे आणि या विद्यार्थ्यांचा जवळपास आज 13वा दिवस आहे उपोषणाचा। आणि या ठिकाणी जे विद्यार्थी आंदोलन करत होते त्यातील काही विद्यार्थ्यांची तब्येत देखील बिघडली, त्यांना रुग्णालयात दाखल केलेलं आहे। आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे जे पुणे शहरातील पदाधिकारी आहेत ते सकाळीच या ठिकाणी आलेले आहेत आणि या आंदोलनाची माहिती सगळी खासदार सुप्रिया सुळे यांना देण्यात आलेली आहे। त्यानंतर या सगळ्या विद्यार्थ्यांशी खासदार सुप्रिया सुळे यांनी फोनवरून चर्चा केलेली आहे। सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी बजेट वाढवून द्यावं अशी मागणी सुप्रिया सुळे असे करणार आहेत। त्याचबरोबर सुप्रिया सुळेंनी जे आंदोलनाला जे विद्यार्थी बसलेले आहेत त्यांना देखील प्रकृतीची काळजी घेण्याची सध्या विनंती केलेली आहे। आपण जर पाहिलं तर 13 दिवसापासून हे सगळं आंदोलन सुरू आहे। आता सुजात आंबेडकर या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत। आता हे आंदोलन जे आहे ते हळूहळू आपल्याला पाहायला मिळते। अनेक नेते या ठिकाणी हळूहळू दाखल होत आहेत, विद्यार्थ्यांची भेट घेत आहेत, विद्यार्थ्यांची भेट घेऊन नेमकी मागणी काय आहे, नेमकी म्हणणं काय आहे हे देखील जाणून घेत आहेत। या आंदोलनात जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांशी मी संवाद साधणार आहे। जवळपास 13 दिवस झालं तुम्ही आंदोलन या ठिकाणी करताय, नेमकं काय कुठे अडचण येते, सरकार ऐकत नाहीये का? तुम्ही पाहू शकता, देश स्वतंत्र होऊन 80 वर्ष झालं तरी पण आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय होतो। म्हणजे संविधानाने जे शिक्षणाचा अधिकार दिलाय तो हिरावून घेण्याचं काम तुम्ही करत आहात। आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या काय तर त्यांना शिक्षण घ्यायचं, चांगल्या सोयीसुविधा पाहिजेत, चांगले हॉस्टेल्स पाहिजेत, परंतु ते तुम्ही नाकारत आहात। त्याच्यामुळे हे आंदोलन चालू आहे। 13 दिवसापासून जे आंदोलन चालू आहे त्याच्यामध्ये आमचे 4-5 विद्यार्थी ॲडमिट झालेत। एकही शासनाचा प्रतिनिधी किंवा मंत्री इथे बोलायला येत नाही। आमचं म्हणणं आहे की जो ऑगस्ट 2026ला काढलेला जो काळा निर्णय, काळा GR आहे तो GR रद्द करा, विद्यार्थ्यांच्या वयामध्ये वाढ करा, विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलचं मध्यवर्ती भागामध्ये वयाची जी अट लावली होती ती आदिवासी मंत्र्यांकडून सांगितलं आहे की त्याच्यावर पॉझिटिव्ह सगळं झालेलं आहे। पण 13 दिवस झाला निर्णय घेतला नाही, त्याच्यामुळे आम्हाला विश्वास नाही की हा निर्णय घेतील। आणि हा फक्त वयाच्या अटीचाच नाहीये, तर जी भोगस पदभरती झाली आदिवासींची ती सुद्धा रद्द झाली पाहिजे व पेसामार्फत पदभरती झाली पाहिजे। 12,500 पद आहेत ती सुद्धा भरली गेली पाहिजेत। आणि हे जे विद्यार्थ्यांचे आहेत की बाबा त्यांच्या वयाची अट असेल किंवा त्यांच्या खाण्यापिण्याची। अजिंक्य, आपण सुजात आंबेडकर काय बोलतायत तेही ऐकूयात। तिसरी मागणी आहे की आदिवासी कोट्यामध्ये आदिवासींचं सर्टिफिकेट वापरून जे भामटे घुसखोर शिरलेत त्यांचा सर्टिफिकेट रद्द करा आणि आदिवासींचं आरक्षण आणि आदिवासी विद्यार्थ्यांचं आरक्षण हे फक्त ओरिजिनल आदिवासींना मिळायला पाहिजे, डुप्लिकेट कोणीही नकोय। आपली चौथी मागणी याच्यामध्ये हे आहे की आज इकडच्या सरकारने एक महत्वाचा मुद्दा मांडलाय की आदिवासी विद्यार्थी जे सरकारच्या वसतिगृहामध्ये राहतात, हॉस्टेलमध्ये राहतात, त्यांना आंदोलन करण्याचा कोणता अधिकार नाहीये। सर्वात पहिले जे सरकार म्हणतं की यांना अधिकार करण्याचा कोणताही अधिकार नाहीये त्या सरकारचा आम्ही धिक्कार करतो आणि त्यांना हेच सांगून ठेवतो की आज इकडे मुख्यमंत्र्यांना आमची बाजू मांडायला लागते, मुख्यमंत्र्यांना आमच्याबद्दल बोलायला लागतंय। उईके मंत्री जे आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांना आपला इश्यू घेऊन जायला लागतोय, कारण आज विद्यार्थ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। आणि आपण दिल्लीमध्ये दाखवलंय, नेपाळमध्ये दाखवलंय, झारखंडमध्ये दाखवलंय की जेव्हा इकडचा विद्यार्थी आंदोलनावरती उठतो तेव्हा सरकारला त्यांच्याशी बसायला लागतं, बोलायला लागतं आणि आपल्या मागण्या ऐकायला लागतात। म्हणून जेव्हा सरकार सांगतं की कोणत्याही वसतिगृहातला राहणारा विद्यार्थी आंदोलन करणार नाही, आपण त्या सरकारचा GR उडून लावू आणि आपण इकडेच आंदोलन करू। आणि आपली ही शेवटची मागणी आहे की जिथे जिथे वसतिगृह आहेत तिथे तिथे सगळ्या चांगल्या फॅसिलिटीज उपलब्ध झाल्या पाहिजेत। असे कितीतरी आदिवासी विद्यार्थी वसतिगृह आहेत, हॉस्टेल्स आहेत जिथे बेसिक साफसफाई होत नाही, जिकडे चांगला खायचा दर्जा मिळत नाही, जिकडे स्वतः एक मेस उपलब्ध नाहीये किंवा जिकडे आदिवासी विद्यार्थ्यांना जमिनीवरती झोपायला लागतं, साधी बेड, कॉट किंवा चांगले टॉयलेट बाथरूमची सुद्धा सोय करून देत नाहीत। आणि म्हणून आमची सरकारकडे हीच मागणी आहे
की जिथे जिथे आदिवासी हॉस्टेल्स आहेत त्याचा सर्वात पहिले तपास व्हायला पाहिजे, त्याचा एक ऑडिट व्हायला पाहिजे आणि जितक्या पण गोष्टी कमी आहेत, जितक्या पण फॅसिलिटीजची कमतरता आहे त्या सगळ्या फॅसिलिटीज तातडीने उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. ही वंचित बहुजन आघाडीची अजून एक सरकारकडे मागणी आहे. आणि आपल्या जितक्या पण मागण्या आहेत त्या मागण्यांवरती वंचित बहुजन आघाडी ठामपणे आदिवासी विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे आणि या आंदोलनामध्ये तुमच्या खांद्याला खांदा लावून उभं राहण्याची भूमिका आम्ही नक्कीच घेऊ. दुसऱ्या बाजूला जाता जाता मला आपल्या सर्वांना दोनच गोष्टी सांगायच्या आहेत. सर्वात पहिली गोष्ट की मागच्या वर्षी वंचित बहुजन आघाडीने एक आदिवासी आयुक्तालय नाशिकमध्ये जे मुख्य आयुक्तालय तिकडे एक आंदोलन केलं होतं आणि त्याच्यामध्ये आमचं एकच म्हणणं होतं की या वर्षी होणाऱ्या नाशिक मधल्या कुंभमेळ्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला सरकारने चालू केलेल्या लाडक्या बहिणीसाठी खूप मोठ्या प्रमाणावरती SC आणि ST चा फंड हा फिरवला जातो. तो SC आणि ST चा फंड कुठे फिरवला जातोय ह्याचं एक ऑडिट करून डिक्लेरेशन सरकारने दिलं पाहिजे आणि SC आणि STच्या ज्या विकासासाठी फंड आहे तो अजून कुठेही न फिरवता SC आणि STच्याच विकासासाठी वापरला पाहिजे. ही आपली ठाम मागणी आहे. आणि जाताना ही सुद्धा आपण मागणी घेऊन जाऊ की SC आणि ST चा फंड हा पुढच्या भविष्यात फिरवला जाणार नाही, ह्याच्यावरती सरकारकडनं तातडीने कायदा केला पाहिजे, हे सुद्धा आम्ही मान्य करतो. आणि शेवटचं आमचं आपल्या सर्वांना एवढंच म्हणणं आहे की आत्ताच एक 15-20 मिनिटापूर्वी काही एक बातमी आली होती की सगळे आदिवासी आमदार मिळून मंत्री विखे यांना घेऊन देवेंद्र फडणवीसांच्या मागणीसाठी गेले होते. त्यांना भेट घेतली आणि त्यांनी ते मंजूर केले. पण मित्रांनो, त्यांनी मंजूर केलंय हे शाब्दिक येणं म्हणजे चॉकलेट आहे. जोपर्यंत GR येत नाही आणि जोपर्यंत कॅबिनेट मध्ये ठराव मंजूर होत नाही तोपर्यंत आपण या आंदोलनावरनं मागे हटायचं नाही म्हणजे नाही. आणि आपल्या या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडी आपल्या सोबत आहे. तुम्ही कधी कोणती अडचण आली तर हाक द्या. माझ्या सकट सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आपल्या मदतीसाठी नेहमी हजर राहतील. एवढंच म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय संविधान. आपण पाहतोय की या ठिकाणी सुजात आंबेडकर यांनी देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे आणि या संवादात विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे की या मागण्या मान्य झाल्यात असं आदिवासी मंत्री सांगतायत. मात्र जोपर्यंत लेखी हे सगळं येत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. आणि या आंदोलनासाठी विद्यार्थ्यांना वंचित बहुजन आघाडीचा देखील पाठिंबा असल्याचं या ठिकाणी सुजात आंबेडकर यांनी आता जाहीर केलेलं आहे. याचाच अर्थ ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचं लेखी स्वरूपात जोपर्यंत विद्यार्थ्यांना पोहोचत नाही तोपर्यंत हे विद्यार्थी आंदोलनावरून मागं हटणार नसल्याचं सध्या एकंदरीत दिसून येते. आणि जो आदिवासींचा जो विद्यार्थ्यांचा निधी आहे तो इतरत्र कुठेही वळवला जाणार नाही असं देखील कायदा तयार करावा अशी देखील मागणी या ठिकाणी सुजात आंबेडकर यांनी केलेली आहे. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीने या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि जोपर्यंत सगळ्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी देखील या विद्यार्थ्यांसोबत असणार असा शब्द या ठिकाणी सुजात आंबेडकर यांनी सध्या दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. जे विद्यार्थी आहेत त्या या विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर आता या ठिकाणी सुजात आंबेडकर जे आहेत ते माध्यमांशी देखील संवाद साधणार आहेत. आपण पाहतोय खासदार सुप्रिया सुळे यांनी या विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला होता. त्याच्यानंतर आता सुजात आंबेडकर यांनी देखील थेट आंदोलन. अजिंक्य, तुला थोडं थांबवतो.